अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात फटका जो तो गॅस सिलेंडरवरती बसलेला आहे. अनेक लोक घरगुती गॅस असेल या व्यवसाय गॅससाठी आता पाहिलं तर इलेक्ट्रिक इंडक्शन घेण्यासाठी मोठी खरेदी करताना आपल्याला बाजारात दिसून येत आहे. आपण सध्या ठाण्यातील अशाच बाजारपेठेमध्ये आहोत आणि याच ठिकाणी अनेक जण आता गॅसच्या कमतरतेमुळे इंडक्शन घेण्यासाठी आता खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारात आपल्याला पाहायला मिळतं. पाहू शकतात अनेक गृहिणी या हातात प्रत्येकाने इंडक्शन घेतलेला आहे. गॅसचा फटका त्यांना देखील बसलेला आहे. गॅसचा अपुरा पुरवठा होत असल्याकारणानं ठाण्यामध्ये देखील गॅसचा तुटवडा जाणवतोय. 30% हॉटेल जे ते बंद झालेत. अनेक लोकांचे जे ते याच्यावरती उपजीविकेचं साधन असतं ते म्हणजे हॉटेल्स. त्यामुळे पाहायला मिळतं घरगुतीमध्ये देखील मोठा फटका पाहायला मिळतो. पीएनजी काहींकडे नसल्यामुळे, पाईपलाईन गॅस नसल्यामुळे अनेकांकडे गॅस सिलेंडर आहे आणि तो गॅस सिलेंडर देखील कमतरता असल्यामुळे या ठिकाणी पाहिलं हातामध्ये प्रत्येकी इंडक्स हा इलेक्ट्रिक प्रकार जो आहे तो हातामध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळतं. गृहिणींच्या देखील घरात गॅस जो आहे तो काहींकडे एकच गॅस शिल्लक आहे, काहींकडे अर्धवट, तर काहींकडे गॅसच नसल्यामुळे अशा प्रकारे बाजारात आता वस्तू खरेदी करावी लागते. कमीत कमी यांचे दर किती असेल इंडक्सचे आणि अशी खरेदी करावी लागते. सरकारने उपाययोजना करायला पाहिजे होती या संदर्भात. काय सांगाल अपुरा? आता मोस्ट ऑफ सिलेंडर ब्लॅकमध्ये असं ऐकायला येतो, ब्लॅकमध्ये देत आहेत. सिलेंडर कोणाकडे भेटत नाही. ज्याच्याकडे सिंगल सिलेंडर आहे त्यांना अजून त्रास आहे, ज्यांच्या डबल आहे ठीक आहे. तर आता सध्या हे एक ऑप्शन आहे की माणूस इंडक्शन घेऊन कमीत कमी जेवण तर करू शकतो आपल्या घरचं. मात्र यामध्ये इलेक्ट्रिसिटीचे देखील बिल वाढणार आहे. दुसरीकडे ह्याची किंमत काय साधारण बाजारात आणि मिळतं का, बुकिंग होते का? सध्या ह्याचा शॉर्टेज खूप आहे, कारण 10 दुकानं फिरलं तर एखाद्याकडे कुठेतरी भेटतं आहे. आणि ते पण आता त्याच्याकडे आहे, ते 1-2 पीस राहिलं आहे. ते पण मला वाटतं 1-2 तासात ते पण राहणार नाही आहे. 1-2 तासात राहणार नाही असं म्हणतात गृहिणी. काय सांगाल, हातात इंडक्शन घ्यायची वेळ आलेली आहे. संपला तर आम्हाला ह्याच्याशिवाय काही पर्यायच नाही. त्याच्यामुळे आम्ही अगोदर सोय करून ठेवलेली आहे. साधारण गॅसवरती महिना जायत असायचा, आता इलेक्ट्रिसिटी देखील वाढणार आहे बिल. त्यामुळे दिवसभरात जीवन ज्या पद्धतीने गॅसवरती 3 ते 4 बर्नर असायचे, आता इंडेक्सवरती एकच चूल मांडावी लागेल. त्याला पर्यायच नाही ना. आता बघू आता काय होतंय ते तिकडे त्या साईडला. मागणी काय असणार सरकारकडे अशा प्रकारे गॅस तुटवड्यामुळे? शॉर्टेज कमी करावा, लवकर सप्लाय द्यावी असंच. तुमच्याकडे देखील सिलेंडर संपलाय का अर्धवट आहे? संपले थोडं आहे आमच्याकडं. मग आता मिळणार नाही, 30 दिवसाशिवाय नाही म्हटलं. मग आमचं आता संपलं, चाललं 2 दिवसात संपणार. किती रुपयाला घेतलं हे? ते 2,500 रुपये. तुम्ही कितीला घेतलं? पण साधारण 3,000. वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे आहेत. का वाटतं येणाऱ्या काळात जर सिलेंडर जर मिळाले नाही तर एका शिगडीवरती चूल पेटेल का तुमचं? नाही होऊ शकत. कसं होणार? नाही होणार. एकाच कसं होणार? ते 8-9 लोकांचं सगळं मोठं कुटुंब आहे, कसं होणार? होणार नाही. धावपळ सिलेंडर नसल्यामुळे ही खरेदी करायला. दुसरीकडे अशा प्रकारे इंडेक्स दिला, रिक्षा खर्च. तुम्ही हा इंडेक्स कुठे घेऊन चाललात? मी तर माझ्या हॉस्पिटलला घेऊन चाललो आहे, कारण माझ्या हॉस्पिटलमध्ये पण तुटवडा आहे. तुटवडा म्हणजे नाही, ते आमच्या पेशंट लोकांना चहावर लागतो त्याच्यासाठी आहे ते. बाकी कसं आहे की बाकी ठिकाणी आमच्या घरच्या जर पर्सनल घरचा विचारला तर हा परिस्थिती सगळ्यांकडे निर्माण आहे. नक्कीच हे परिस्थिती उद्भवलेली आहे. हे दुकान आहे, आपण प्रत्येक दुकानामध्ये देखील जाणार आहोत आणि या भागामध्ये, या जांभळी मार्केटमध्ये, बाजारपेठेमध्ये अनेकांकडे गॅस शिगड्या ज्या आहेत ते घेताना कोण दिसत नाही. गॅस शिगड्या तशाच आता शिल्लक राहिल्या आहेत का, तर गॅस पेटवायला गॅसच नसल्यामुळे इंडेक्सकडे आता सर्वजण वळत आहेत. अनेक दुकानदार आहेत, यापैकी पाहायला गेलं तर अनेक दुकानांमध्ये ऑर्डर केली आहे, मात्र ऑर्डर जी दिलेली आहे इंडेक्सची ती अजून अद्याप आली नसल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतात. मोजका स्टॉक जो तो या दुकानदारांकडे आहे. हे जी दुकान आहेत यामध्ये आपण दुकानदारांना देखील विचारणार आहोत. प्रत्येक जण बघा, आत्ताच आपण पाऊल ठेवलेलं या दुकानामध्ये इंडेक्स खरेदी करायला अनेक लोक जे ते रांगा लावताना पाहायला मिळतात अनेक ठिकाणी. सर, इंडेक्स के बारे में क्या बताओगे? कितना अपने यहाँ पे रिक्वायरमेंट है और कितना? अभी रिक्वायरमेंट तो बहुत ज़्यादा है, लेकिन प्रोडक्शन इतना है ही नहीं. और ऑल ऑफ अ सडन इतना सब रिक्वायरमेंट आ गया है कि वो प्रोडक्शन मैच नहीं कर पाएगा. फिर सब गैस वगैरह सब बंद हो गया है, तो वे सब इंडक्शन पे आ रहे हैं, कॉइल पे. कॉइल वाला तो माल है ही नहीं. और फिलहाल जो गैस के लिए जो बाहर रखा हुआ हर एक चीज है वो शिगड़ी रहेगी, उसका फिलहाल क्या किया? भाई वो तो जो अपने पास पड़ा था स्टॉक वो दे रहे, और क्या. सर भाई माल किधर है ही नहीं. माल कोई भी नहीं. इंडक्शन भी नहीं आ रहा है, कॉइल नहीं आ रहा है, गैस नहीं आ रहा है, कुछ नहीं आ रहा है. ऑनलाइन ऑर्डर करने के बाद ऑर्डर करोगे ना, ऑर्डर लोग ले लेते हैं लेकिन माल बेचते नहीं है एक दिन तक. चेक किया था सुबह में, ऑनलाइन माल अवेलेबल है ही नहीं. नहीं है. कांटेक्ट किस तरह से कर रहे हैं कि बाबा इस तरह के तो आज की तारीख में ना जो भी सामान है, कुल्चे का सिगड़ी हो या लोखंड का स्टोर हो, वो बिक रहा है. क्योंकि जो कस्टमर को मिल रहा है वो लेके जा रहा है, क्योंकि बस गैस का अवेलेबिलिटी नहीं है. तो धंधा करेगा के साथ में. आपने होटल चालू करेगा, इतना बड़ा स्टाफ लेके बैठे हुए, इतना भाड़ा भर रहे, वो कस्टमर क्या करेगा.
तो पैनिक होकर लोग क्या कर रहे हैं, जो मिल रहा है वो लेके जा रहे हैं। भले कोलसे का सिगड़ी हो वो लेके जा रहे हैं, रॉकेट का स्टोव है वो लेके जा रहे हैं, लेकिन आज की तारीख मार्केट में कुछ भी अवेलेबल नहीं है। मैक्सिमम लोग लेके जा रहे हैं जी कॉइल, जो कॉइल पता है इलेक्ट्रिसिटी चल रहा है वो लेके जा रहे हैं, लेकिन वो भी अवेलेबल नाही मार्केट में। या ठिकाणी बाजारात काही वस्तू जे आहेत ते इंडेक्स आणि कॉईल ते देखील अवेलेबल नसल्याचं देखील या ठिकाणी बोललं जातं। आपण याच ठिकाणी अनेक ग्राहक आहेत त्यांना देखील विचारणार आहोत, तुम्ही हे इंडेक्स खरेदी केलेलं आहे का? वाटतं घरामध्ये सिलेंडर संपलाय? या घरात संपलेलं आहे, पूर्णतः संपलेलं आहे। संपलेलं आहे, आता करू का, पर्याय नाही आहे. इंडेक्स वरती चूल मांडली जाईल का? का वाटतं येणार का? नाही होणार नाही, पण आता करू काय, शेवटचे पर्याय काय आहे आता. साधारणतः एका ह्याच्यावरती इंडेक्स वरती एकच टोप राहू शकतं, त्यामुळे वेळ लागू शकतो, ऑफिसला यायची वेळ असते, नाश्ता लागतात. आता त्रास तर आहे, गव्हर्नमेंटला काहीतरी पर्याय काढायला पाहिजे, पण आता काय करू. साधारण काय किंमत आहे ह्या बाजारात? साधारण आता बघू, आता काय आहे बघू, प्राइसचा काय ते बघू आपण. नक्कीच कंपनी पद्धतीने जी प्राइस आहे 2,500 3,000 क्वालिटी पर्यंत चांगल्या मालाची क्वालिटी असेल त्या पद्धतीने हे इंडेक्स जे आहे ते दिलं जातं। मात्र दुकानदारांचं देखील म्हणणं आहे की ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी ज्या उपलब्ध पाहिजे त्या दिसून येत नाहीये, मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात आता इलेक्ट्रिकवरती आता चूल मांडावी लागणार असं देखील आता ग्राहकांचं म्हणणं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता सिलेंडरचा पुरवठा सरकार कशा प्रकारे करते आणि या युद्धामुळे फटका अजून कोणाकोणाला बसेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, टीव्ही मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.